आता हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात, त्यामुळे तुरीच्या दाण्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी करणार आहोत. पण अशा सोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी ज्योती हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज आपण मस्त ओल्या तुरीच्या दाण्याची झणझणीत भाजी करणार आहोत. मग त्यासाठी काय करायचं, ओल्या तुरीचे दाणे मस्तपैकी पाण्याने क्लीन करून घ्यायचे. आता हे पाण्यातले दाणे खलबत्त्यात घालून अर्धवट कुटून घ्यायचे बरं का. मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते, दाणे तव्यावर अजिबात भाजून घ्यायचे नाही. कच्चेच दाणे अर्धवट कुटून घ्यायचे, ठीक आहे. याने काय होतं, भाजीलाही टेस्ट येते आणि तर्री पण छान उमटते. हे बघा, या प्रकारचे दाणे कुटून घ्यायचे. आता कुटलेले दाणे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. याच पद्धतीने बाकीचे दाणे कुटून घ्यायचे आहे. आता काय करायचं, एक कांदा घ्यायचा. कांद्याचा हे मागचं आणि पुढचं काढून घ्यायचं आणि कांदा तुमच्याकडून होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा. तसेच एक टोमॅटो घेऊन सुद्धा बारीक कापून घ्यायचं. आता गॅस ऑन करून कढईमध्ये 2 चम्मच तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की तेलात कांदा घालायचा. तेलात कांदा हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा. आता घालायचे यामध्ये काही मसाले. 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट. आता घालायचा टोमॅटो. टोमॅटो मात्र तेलामध्ये सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट झाले की 1 चम्मच कस्तुरी मेथी घालायची. तुमच्याकडे असेल कस्तुरी मेथी तर घाला, नसेल तर नका घालू. कस्तुरी मेथीने भाजीची भन्नाट टेस्ट वाढते. अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, पाव चम्मच हळद, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर. तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर स्किप करा. याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घातले तरी चालेल. अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच साधा मसाला. मिक्स करून घ्यायचं बघा. आता घालायचे कुटलेले दाणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता घालायचे आवश्यकतेनुसार पाणी. तुम्हाला जेवढे घालायचे आहे तेवढेच घाला. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट भाजी शिजू देऊ. बघून तर घ्या, झाली की नाही आपली 10 मिनिटात भाजी रेडी. आता गॅस बंद करू. आहेत की नाही सोप्यात सोपी. मस्तपैकी कोथिंबीर घालू. तुम्ही फक्त कच्चे वाटून किंवा खलबत्त्यात कुटून दाणे घ्या आणि भाजीत पाणी गरम करून नाही घातले तरीही छान तर्री उमटते. मी यात थंडच पाणी घातले आहे. मग चला